मुख्यमंत्री फडणवीस आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी सभागृहात निवेदन करणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार फडणवीसांच्या भेटीला। निवेदनाआधी सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्या। भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवरती 6 गुन्ह्यांची नोंद। कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नराधम खरातचे विद्यार्थिनींवरही अत्याचार। खरातच्या मिरगावातील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधनं माहिती समोर। भोंदूबाबा टोळीवरती मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी। मिरगावात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार। भोंदूबाबा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। भोंदूबाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल। जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या। खरातनं कडूंना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समोर। भोंदूबाबा खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड। खरात 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या इल्विश मधाची विक्री। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट। साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही। मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका। शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका। लोकशाहीचा खून झाला, बोलणाऱ्यांचेच हात रक्तानं माखलेत। कातडं पांघरलेल्या वाघांची मांजरं आणि बोके झालेत। साताऱ्यातल्या प्रकरणावरनं विधिमंडळात झालेल्या खडाजंगीवरती राऊतांची टीका। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा। जर काँग्रेस उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीमध्ये चर्चा करू। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। पंतप्रधान मोदी आज दुपारी 2 वाजता राज्यसभेत निवेदन देणार। मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबत सभागृहात निवेदन। पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय बोलतात याकडे लक्ष। महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांकडनं युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरनं चिंता व्यक्त। युद्धाची झळ भारताला बसते, इतक्या दिवसांनंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य नाही, पवारांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचा साठा संपणार या अफवेनं राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा। जळगाव, कोल्हापूर, चंद्रपुरात पंपांवरती मोठी गर्दी। पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। एसटीच्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। बसमध्ये 4 सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि अनाउन्समेंट सिस्टमचा समावेश। प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार। नोरा फतेहला अश्लील गाण्याचा वाद होण्याची शक्यता। सरके चुंदरी तेरी या गाण्याविरोधात वकील संघटना आक्रमक। नोराचं वर्क परमिट रद्द करून भारताबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी।